पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडामध्ये असताना त्यांचं आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं फोनवरनं संभाषण झालेलं होतं। नुकताच याचा खुलासा स्वतः पंतप्रधान मोदींनी केलेला आहे। यावेळेला ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं, पण पंतप्रधान मोदींनी हे निमंत्रण अगदी आदरपूर्वक नाकारलं होतं। त्याच दिवशी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख सुद्धा अमेरिकेत होते, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी हे निमंत्रण नाकारल्याची सुद्धा चर्चा होती। पण आता यामागचं कारण स्वतः पंतप्रधानांनीच सांगितलंय। तुम्ही कॅनडात आलाच आहात तर वॉशिंग्टनमध्ये येऊन जा, सोबत जेवण करू, चर्चा करू असं ट्रम्प मला म्हणाले। पण मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितलं मला तर महाप्रभू जगन्नाथांच्या भूमीवर जायचंय, ओडिशातल्या जनतेसोबत मला हा ऐतिहासिक दिवस साजरा करायचा होता, त्यामुळे मी ट्रम्प यांच्या निमंत्रणाला नम्रपणे नकार दिलाय असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं। अभी 2 दिन पहले मैं कनाडा में G7 समिट के लिए वहां था और अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप ने मुझे फोन किया। उन्होंने कहा कि अब कनाडा तो आए ही हैं तो वॉशिंगटन होकर के जाइए, साथ में खाना खाएंगे, बातें करेंगे। उन्होंने बड़े आग्रह से निमंत्रण दिया। मैंने अमेरिका के राष्ट्रपति को कहा कि आपका निमंत्रण के लिए धन्यवाद, मुझे तो महाप्रभु की धरती पर जाना बहुत जरूरी है। मैंने उनके निमंत्रण को नम्रतापूर्वक मना किया और आपका प्यार, महाप्रभु की भक्ति मुझे इस धरती पर खींच करके ले आई है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।